राज्य विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा राज्य दौरा आयोजित करण्यात आला आहे। चंद्रपुरातल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मनसे कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मनसे नेते राजू उंबरकर, संतोष नागरगोजे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले। राज्याने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अल्पायुषी असून सत्ता बदलल्याशिवाय ही योजना पुढे सुरू राहणार नाही अशी भूमिका मनसे नेत्यांनी मांडली। 21 ऑगस्ट पासून मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत। त्यात पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा व संभाव्य लढविण्याच्या जागा यावर मंथन होणार आहे। राज्यात 250 उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस असून परिवर्तनासाठी मनसे प्रयत्नशील असल्याचे मनसेचे राजू उंबरकर यांनी स्पष्ट केले। याबाबत लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। एक आम्हाला आता निश्चित दौरा यायचा आहे, परंतु 21 तारखेपासून सन्माननीय राजसाहेब विदर्भाच्या दौऱ्यावर येतील असं पक्षाकडून कळलेलं आहे। परंतु संपूर्ण विदर्भाचा जो काही निश्चित दौरा यायचा तो एक दोन दिवसात आमच्या हातात येईल। साहेब सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, सर्वांचे मतं जाणून घेत आहेत, सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत आणि त्यातून साहेबांनी जी घोषणा केलेली आहे की 250 ते 250 सीटा उभा करणार, त्याच्यामध्ये सर्व योग्य तो उमेदवार दिला जाईल।